आपण पाहत आहात जनसंवाद लाईव्ह न्यूज, निपक्ष बातम्या, निस्वार्थ भूमिका. मिरजमध्ये गांजाच्या साम्राज्यावर पोलिसांचा बुलडोजर. हद्दपार सराईत गुन्हेगाराच्या घरावर थरारक छापा. 2 किलो गांजा जप्त. नशामुक्त भारत अभियानात मोठी कारवाई. नशामुक्त भारत अभियान अंतर्गत सांगली पोलिसांनी मिरज शहरात अंमली पदार्थ विक्रेत्याविरोधात धडक मोहीम राबवत मोठी कारवाई केली आहे. महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या पथकाने कैकाडी गल्ली परिसरात थरारक छापा टाकून तब्बल 50,000 रुपये किमतीचा 2 किलो तयार गांजा जप्त केला असून एका संशयिताला जेरबंद करण्यात आलं आहे. या कारवाईत बाशा अली हुसेन सय्यद वय 57 राहणार कैकाडी गल्ली मिरज याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्या विरोधात NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या आदेशानुसार अंमली पदार्थ विक्रेत्याविरोधात विशेष मोहीम सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी गुप्त माहितीच्या आधारे विशेष पथक तयार करून सापळा रचला होता. पोलीस पथक कैकाडी गल्लीतील संशयित घराजवळ दबा धरून बसले असताना एक व्यक्ती प्लास्टिक पिशवीसह संशयास्पद हालचाली करताना दिसली. पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता त्याला शिताफीने पकडले. झडतीमध्ये त्याच्याकडून 2 किलो तयार गांजा हस्तगत करण्यात आला. चौकशीत हा गांजा मिरज परिसरात चढ्या दराने विक्रीसाठी आणल्याचे उघड झाले. विशेष म्हणजे या प्रकरणाचा संबंध सांगली जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगार हुसेन बाशा सय्यद याच्याशी जोडला जात आहे. त्याच्यावर गांजा विक्रीसह अवैध अग्निशस्त्र बाळगण्याचे अनेक गंभीर गुन्हे असून तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. पोलिसांनी आता त्याच्या संपूर्ण नेटवर्कवर लक्ष केंद्रित केले आहे. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक पूनम पाटील यांच्यासह सचिन कुंभार, सर्जेराव पवार, साक्षी पतंगे, नानासाहेब चंदन शिवे, जावेद शेख, विनोद चव्हाण आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याने यापूर्वीही नशेची इंजेक्शने, गांजा, नशेच्या गोळ्या, गुटखा आणि प्रतिबंधित तंबाखू विरोधात मोठ्या कारवाया केल्या आहेत. या सातत्यपूर्ण मोहिमेची दखल घेत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील पोलीस पथकाचा गौरव केला होता. अंमली पदार्थाच्या विरोधातील ही कारवाई मिरजमधील नशेच्या काळ्या साम्राज्यावर मोठा घाव मानली जात असून सांगली पोलिसांनी नागरिकांना संशयास्पद हालचालींची माहिती तात्काळ पोलीस प्रशासनाला देण्याचे आवाहन केले आहे. जनसंवाद लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.